नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार रिन्यूअल फॉर्म घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून भरता येतो। कशा पद्धतीने भरावा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम Google मध्ये बांधकाम कामगार या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा पेज ओपन झालेला दिसेल। या पेजवर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन आहे रिन्यूअल करण्याचा, यावरती क्लिक करायचं आहे आणि रिन्यूअल तुम्हाला करून घ्यायचं आहे। पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता या ठिकाणी एक बाण तुम्हाला दिसत असेल, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर यामध्ये दोन ऑप्शन येतील, एक आहे न्यू रिन्यूअल आणि दुसरा आहे अपडेट रिन्यूअल। जर तुम्हाला अपडेट करायचं असेल तर अपडेट रिन्यूअलला तुम्ही क्लिक करू शकता। नवीन रिन्यूअलचा फॉर्म भरायचा असेल तर न्यू रिन्यूअलला टच करा। आता या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जो MS पासून सुरू होणारा नंबर आहे तो पावतीवरती असेल, गेल्या वर्षी जो फॉर्म भरला असेल किंवा तुम्हाला जी पावती मिळाली असेल त्या पावतीवरती नंबर आहे MH पासून सुरू होणारा, तो नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर पूर्ण माहिती तुमची या ठिकाणी दर्शवली जाईल। आता आपण मेन मुद्दा यामध्ये समजून घेऊया। 90 दिवसाचा जो कामकाजाचा तपशील आहे तो तुम्हाला सर्वप्रथम इथं जो वर्क प्रकार आहे, आता तुम्ही मेशन वर्कर आहात, सेंटरिंग वर्कर आहात, स्लॅब वर्कर आहात, म्हणजे मिस्त्री आहात का हेल्पर आहात, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसतील। आता तुम्ही मिस्त्री असाल तर मेशन वर्करला क्लिक करा, हेल्पर असाल तर हेल्परला टच करा। त्या ठिकाणी जारी करण्याचा जो प्रमाणपत्र आहे, तुम्हाला प्रमाणपत्र कोणाकडून मिळालेलं आहे, इथं कॉन्ट्रॅक्टरकडून मिळालेलं आहे, ग्रामसेवकाकडून मिळालेलं आहे, नगरपालिकेकडून मिळालेलं आहे की इतर कोणाकडून तुम्हाला मिळालेलं आहे, त्याला इथे टच करा। मी आता नगरपालिकेला टच करणार आहे, कारण माझ्याकडे प्रमाणपत्र नगरपालिकेचं आहे। त्यानंतर जो प्रमाणपत्र तुम्हाला मिळालेला आहे त्या प्रमाणपत्राचा जावक दिनांक तुम्हाला टाकायचा आहे। त्या प्रमाणपत्रावरती नमूद केलेली असते, जावक दिनांक तुम्हाला टाकायची आहे। खाली नगरपालिकेचं नाव टाकायचं आहे, ग्रामपंचायतकडून असेल तर ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर बघा इथं जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे। त्यानंतर खाली जी काही पडताळणी तालुका केंद्र आहे तो पडताळणीसाठी तो इथं टच करायचे। सर्व माहिती भरल्यानंतर ऑटोमॅटिक जो पडताळणी तालुका आहे तो दर्शवला जाईल। त्यानंतर खाली तुम्हाला चूज फाईल मध्ये 90 दिवसाचा प्रमाणपत्र इथं जोडायचं आहे, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर तुम्हाला इथं फाईल मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेलं आहे त्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे 90 दिवसाचं प्रमाणपत्र। त्यानंतर बघा खाली इथं आपल्याला तारीख निवडायची आहे, ज्या तारखेला आपल्याला हे व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे किंवा हे प्रमाणपत्र दाखवायचं आहे त्या तालुक्या जो काही कामगार केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन आता इथं तारीख निवडण्यासाठी टच केलेला आहे। इथं तारीख तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे, ज्या तारखेला उपलब्ध आहे ती तारीख सिलेक्ट करा, ज्या तारखेला तुम्हाला जाणं होईल ती तारीख इथं सिलेक्ट करायची आहे। तारीख सिलेक्ट केल्यानंतर व्यवस्थित माहिती पाहून घ्या, इथं हॉलिडे सुट्ट्या वगैरे सर्व पहा। आता त्यानंतर खाली एक टर्म आणि कंडिशन दिलेली आहे, त्यावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर बघा या ठिकाणी खाली सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। सर्व माहिती आपली भरून झालेली आहे। सेव्ह या बटनावरती मी आता क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही पूर्वी नोंदणी करत असताना दिलेला होता त्या मोबाईलवरती एक OTP गेलेला आहे, इथं सेंड OTP यावरती टच करा। टच केल्यानंतर इथं OTP जो येईल तो OTP तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे। OTP कधी कधी येत नाही, त्यासाठी एकदा चुकीचं टाका आणि त्यानंतर रिसेंड करा। OTP येईल, OTP आल्यानंतर OTP आपण भरलेला आहे। आपला आता फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे। आता आपण याची प्रिंट काढायची आहे, ओके या बटनावरती टच करा। टच केल्यानंतर इथं प्रिंट नावाचा एक ऑप्शन येईल, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर परत बघा इथं प्रिंट जो असेल त्यावरती परत एकदा ॲप्लिकेशनवरती टच करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये याची प्रिंट डाउनलोड करून घ्यायची आहे। डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर सेव्ह करा। आता या प्रिंटमध्ये काय येईल पुढे त्याबद्दलची माहिती तुम्हाला मी सांगेन। यावरती काय माहिती दर्शवली जाणार आहे, तुमच्याकडे जर PDF डाउनलोड केला तर कॉम्प्युटरवरती जाऊन कोणत्याही ठिकाणी तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची आहे। यावरती माहिती काय देण्यात आली आहे ती समजून घ्या। मूळ कागदपत्रासह तपासणीकरिता कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहण्याबाबत जो प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी जोडलेला होता तो प्रमाणपत्र आधार कार्ड तुम्हाला घेऊन त्या कामगार सुविधा केंद्रावरती जायचं आहे आणि याची जी प्रिंट काढणार आहात ती प्रिंट सुद्धा तुम्हाला घेऊन जायची आहे। किती तारखेला घेऊन जायचे त्याची तारीख सुद्धा या ठिकाणी दर्शवली जाईल।
जो तालुका केंद्र आहे कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दर्शवलं जाईल। अशा पद्धतीने व्यवस्थित फॉर्म भरून घेऊन कोणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही। आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला हे सहजरित्या फॉर्म भरता येतो आणि कामगार सुविधा केंद्रा ठिकाणी जर व्हेरिफिकेशन झालं तर कोणत्याही एजंटला तुम्हाला एकही रुपया देण्याची गरज नाही। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।